हॅलो गाईज, आपण निघालेलो आहे वे टू सातारा. नेहमीप्रमाणे आम्ही फिरायला निघालो की आमची जागा हीच असते मागं. बाकी काय नाही. स्टार्टर मारून डायरेक्ट महाबळेश्वर मध्ये थांबणार होता, पण जे माझा आवाज हा लोकांपर्यंत पोहोचणार आहे. कारण माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचला नाही तर मी सगळे फुटेज डिलीट करून टाकेन. काय धमकी दिले भावाने. कोरोनामुळे कॅन्सल झाली वरात आणि किशोरीचं नाव घेतो महाबळेश्वरात. मंगळसूत्रांच्या वाट्यांमध्ये हळदी कुंकवाची खून. अमित्रावांचं नाव घेते मानेंची सून. आपण ट्रिप लावली आता किती किलोमीटर आहे? 770. 0 करणार की नाही? फोटो काढलाय मी, तेव्हा किती होतं ते बघितलं पाहिजे. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललोय 1500 किलोमीटरच्या लॉंग ड्राईव्हला. आणि आपल्यासोबत आहेत आपले कराडचे मित्र. हॅलो गाईज, आपण निघालेलो आहे वे टू सातारा. गाईज बघा आमच्यावर. हा गाईज बघा. आणि डंपरचे ड्रायव्हर पुढे. तर आपण पहिल्यांदा आज लोणावळ्याला जाणार आहे. लोणावळ्यासाठी आपण निघालेलो आहे. आज भरपूर ट्रॅफिक होतं. सध्या आता विदाउट ट्रॅफिक मध्ये चाललोय आपण. आणि आता इकडे नेहमीप्रमाणे आम्ही फिरायला निघालो की आमची जागा हीच असते मागं. बाकी काय नाही. तोच रस्ता, ती झाडे, तेच डोंगर. काय तोच रस्ता, ही डोंगर इकडं, काय सगळं भंगार. बाकी काय नाही. एवढं अशक्य सुंदर असा पाऊस पडत आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वरती. नाही म्हटलं तरी 20-25 मीटरच्या पुढचं काहीच दिसत नाही. तुम्ही बघू शकता. बिना वायपर लावता जर गाडी चालवली तर मला वाटतं आपण जवळच्या हॉस्पिटलमध्येच भेटू. खाली लोणावळा खाली जायचं. जाऊ दे खाली. आता वाजले सकाळचे 11:15 आणि माझ्यासोबत आहे अमित, ज्यांनी हा व्लॉग स्टार्ट केला होता. सो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलोय भुशी डॅमला. बाकीची माहिती आपला मित्र आपला अमित देईल. आपण भुशी डॅमला आलेलो आहे आणि इथं एका हॉटेल जवळ एकदम मस्त हॉटेल आहे. चित्रकार बघा, एकदम बालारत्न यांनी अशी चित्रकला केलेली आहे इथली. एकदम हॉटेल भारी आहे. पण गिराईक क्रिएटिव्ह आहे. गिराईक एक पण नाही. गिराईक कसं आहे, गिराईक येतच नाही इथं. पहिली गोष्ट म्हणजे काय, आज प्रसाद माने आमच्यावर बसलेले आहेत, महाराष्ट्र पोलीस होणारे. मागे टेकूनच बस आम्ही, चांगलं दिसत. आणि विषय असा आहे, भरपूर दिवसांनी आम्ही ट्रिप काढलेली आहे आणि आशिष भोसले आमचे सहकार्य मित्र भरपूर दिवसांनी आम्हाला भेटलेले आहेत. आणि त्यांना अभिनंदन. त्यांनी आज ठाण्यात आमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही आलात हे आमचं भाग्य आहे. आणि यांच्या ब्लॉग मध्ये घेतलं हे आमचं भाग्य. माझ्यासोबत आहे प्रशांत माने, अमित माने आणि प्रसाद माने. सो फायनली आम्ही भुशी डॅमला गेलो होतो आणि भुशी डॅमवरून आम्ही आता इथे आलोय तुंगारली डॅमच्या इकडे. सो अमित, कसं वाटतं तुला? हा तुंगरली तलाव आहे. येस. हा पूर्ण भरलेला आहे सध्या. खचाखच पाण्यानं भरलेला आहे. इकडे खाई आहे आणि इकडे कुवा आहे. आणि मध्ये मी आहे. मासे भरपूर प्रमाणात टाकलेले आहे सरकारने. मोठ्या मच्छीमारी मोठ्या प्रमाणात होते. पावसाळा संपल्यानंतर. दुसरी गोष्ट म्हणजे इथं जंगल आहे. वाघ बीक काय मिळणार नाही. काय एक तुम्ही ऐकलं असाल
काय ती झाडी, काय ते तलावा, हेच बघा. काय ते डोंगर पण आहे. सो सकाळपासून आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय. आज सकाळी ऍक्च्युली 6 वाजल्यापासून आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय आणि आता वाजतात 1:15. डोंगरला जायच्याकडे आम्ही पोहोचलोय. आता मस्त असा माहोल आहे इथे, सगळे ग्रीन 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 आणि वॉटर फिल्टर मस्त पैकी भारीवालं. आशिष म्हणजे माहोल बोलण्याचं कारण की आशिष जाईल तिकडे नेहमी माहोलच होतो. यस हा. यस ब्रो यस. कारण लोक म्हणत असतील की ब्लॉग मध्ये, प्रत्येक ब्लॉग मध्ये हा जाईल तिकडे माहोल कसा काय असतो, तर आम्ही जाईल तिकडे माहोल होतोच. ऍक्च्युली आम्ही तो करतो, आम्ही तो बनवतो, दुसरं काय करतो. असा पाठी पाठी जात राहिला सर आता पाण्यात जाशील सर. वी आर गोइंग टू महाबळेश्वर. महाबळेश्वरला कुठे जातो? लोणावळ्यात आता सध्या आहोत आपण. आता इथं स्टार्टर मारून डायरेक्ट महाबळेश्वर मध्ये थांबणार आहोत आपण. जेवायला एखादा हॉल्ट घेतला तर घेऊ, बाकी नाही कुठे. हे बघ स्टेअरिंग तुझ्या हातामध्ये आहे. आम्हाला अगदीच मान्य आहे. पण असं नाही करायचं की आम्हाला जेवण नाही द्यायचं. जेवण माझ्या खायची हातात गरज आहे. स्टेअरिंग असल्यावर तुम्ही निश्चिंत राहा. म्हणून भीती वाटते, बाकी काय नाही. चला तर मग निघूया. आता आपल्याला जेवायला जायचं आहे. पोटाची आधी पूजा केली पाहिजे हा. आणि इथून आता आपण ढाब्यावर जायचं आहे. पांढरा रस्ता तांबडा. ही आपली गाडी ऍक्च्युली गोल्डन. आणि बनवण्यासाठी हा गेट आहे. आपल्या बंगला आहे. हे बंद झालं आम्ही आपण बघितलं. आवाज काय बनवलं? आवाज आईसोबत पाऊस मोठा आला. हे नाही वायपर मारत राहू दे. ए मा वायपरच मारणार नाही. नो वायपर, नो वायपर डे. नो वायपर मन. हा. पुणे 61 किलोमीटर. अच्छा 61 आहे का? अभी पोहोचते हैं. 5 मिनिटं फक्त. ये बहुत ज्यादा हो रहे ने. बरं 61 15 मिनिटं बस. आता मी कमीच बोललो. हवेत न गेली रे उडी. खड्डा होता ना एवढा मोठा. 5 व्हेज थाळी आणि 3 चिकन थाळी. रोटी, तंदूर रोटी. आता आम्ही पोचलेलो आहे गारवा हॉटेल. पुण्यात कात्रजच्या पुढे एक धाबा आहे गारवा म्हणून. तिथं आम्ही पोचलेलो आहे आणि आम्ही आता चिकन प्लस व्हेज सांगितलेलं आहे. 3 चिकन थाळी आणि 5 व्हेज थाळी. आता जे नास्तिक लोक आहेत 3 जण, नास्तिक आहेत. बाहेर श्रावण वगैरे काय श्रावण पाळत घेऊन देव घेऊन बाहेर बसतात. काय कळत नाही श्रावण वगैरे काय. जाऊ दे, असू दे, पाळा तुम्ही बी पाळा. चांगलं आहे. ते नास्तिक आहेत. आपण आपण नाही. तर विषय असा आहे की आम्ही जेवतो, तुम्ही आराम करा तोपर्यंत. हे थाळी उघड. तुझ्यासाठी स्पेशल थाळी मागून. तू बसतेस का ते ना. ही आहे, हे काय अख्खा मसूर आहे ना. अख्खा मसूर. हे काय व्हेज कोल्हापुरी, व्हेज कोल्हापुरी. डाळ तडका, गुलाबजाम, गुलाबजाम, कांदा, लिंबू, अन्न, वस्त्र आणि लोणचं, कांदा. लोणचं, पापड आणि रोटी. त्या बात. अजून काय पाहिजे आयुष्यात. प्रसाद. कसं आहे जेवण? ठीक आहे, ठीक आहे. 5 पैकी 2.5 स्टार. 2.5 स्टार. ठीक आहे. एकदा ठीक आहे. तू नॉनव्हेज मागवलं होतं. ओके. तुला इंद्रायणी मिळाला होता आणि आम्ही व्हेज खाल्लं होतं, आम्हाला इंद्रायणी नाही मिळाला. हे बहुत नाइंसाफी आहे. सो मी पण या टेस्टला जे या सगळ्या हॉटेलला रेटिंग देईन 5 पैकी 2 स्टार. हे तुम्ही फालतू करता. म्हणजे कसं म्हणजे आम्ही पाप केलंय. मग मी अजून एक अर्धा स्टार वाढवतो. नाही
दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. रिव्ह्यू घेतला तुम्हा दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. टाकशील पाच घे. पैकी चारच मार्क दे. हा? 4 मार्क दे कारण की मोठं हे आहे घे रे. 5 पैकी 4 मार्क दे. शिव्या देईल इथं येऊ नका अजिबात. चॅनल महाराष्ट्रीयन रायडर यांनी मला आता कॅमेरा दिलेला आहे. काहीतरी इंटरेस्टिंग बोल असं बोलून दिलेलं आहे. तर मी आता बोलत आहे काहीतरी इंटरेस्टिंग. तू एडिट मध्ये जरी कापलंस तरी माझा आवाज हा लोकांपर्यंत पोहोचणार आहे. कारण माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचला नाही तर मी सगळे फुटेज डिलीट करून टाकेन. काय धमकी दिले भावाने. 7 दिवस वाया गेल्यासारखे होतील तुझे. ही धमकी वजा. हा जोक असल्यासारखं का हसतोस? ही धमकी होती तर जोक असल्यासारखं का हसतोस? धमकी वजा जोक. अभी तो सुरुवात हो. 265 किलोमीटर झालेत. आत्ता कुठे सुरुवात झाली. आत्ता पहिला दिवस आहे आणि अजून 6 दिवस बाकी आहेत आमच्याकडे. आणि आता मागाशी आम्ही जेवलो गारवा हॉटेलला. सो तिकडचं जेवण ओके होतं. म्हणजे आम्ही 5 पैकी त्याला 2 स्टार देईन मी. आणि बाकी प्रशांतला कसं वाटलं जेवण गारवा हॉटेलचं? काय सांगशील? ठीक म्हणजे 5 पैकी आजपैकी काय माहिती. हा 1 2 3 काहीतरी काहीच नाही. काहीच नाही 0. हा ऍक्च्युली आम्हाला माझा राग होता. ऍक्च्युली भूक लागली म्हणून खाल्लं. पण ठीक आहे, ठीक होतं. तुला महाबळेश्वरवरून प्रशांतच्या गावी चाललोय कराडला. सो ही जर्नी आमची होती ऍक्च्युली. किती किलोमीटरची आमची जर्नी ही टोटल? ऍक्च्युली थोडेफार पॉईंट्स आहेत तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. आमची ही 1500 किलोमीटरची जर्नी आहे. सो आम्ही नॉनव्हेज खाल्ले त्यामुळे आम्ही मंदिरात जाऊ शकत नाही म्हणून आम्ही गाडीत वेट करतोय. आणि बाकीचे मेंबर्स गेलेत मंदिरात दर्शन घ्यायला. 2000 years later. आज आहे अमितचा आणि कोमलचा लग्नाची अॅनिव्हर्सरी, 2nd अॅनिव्हर्सरी. आणि आमची तयारी चालू आहे अशी. मानसीबेन, प्रसाद, हॅलो गाईज. किशोरी आणि अमित. किशमित तेवढेच आहेत. ऐक आहे अजून. हे आम्ही. आणि ते आहे ती या बाजूच्या रूम मध्ये. सो ती येते आता आणि मग आम्ही केक कट करू. सो त्यांच्यासाठी ही सरप्राईज आहे. किती छान. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. अमित हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू अभिषेक. हॅपी अॅनिव्हर्सरी. एकदम मस्त केले. ऑल सेट रेडी. हॉटेलच्या वरती. थीम आले. कधी तू वर जा. वातोर गेली. नको पडतंय. आम्ही पडतंय. आपला इव्हेंट करायला लागेल. नको डोकं थांब जरा. पडतंय ते. ऐका हळू. सो कसं वाटलं? रिएक्शन द्या आम्हाला जरा. खूप खूप भारी वाटलं आणि एक्साइटेड पण आहे. आणि बस एक साइडला जायचं. एक नंबर बोलू शकत नाही एवढं. बरं हे नावाबद्दल तुम्हाला सांगू शकाल? हे आम्ही इन्व्हेंट केलंय. इव्हेंट नाही केले ते आधीपासून होतं. ऑलरेडी फेमस. ओके मला माहित नाही. नाव घ्या दोघांनी. नाव काय घेत. किशमित आहे. किशोरी आणि अमितचं. कसं दिसतंय बघा. कुठला फक्त टाळा वाजवा. त्याला लावला. तर काम. हा त्याच्यात घे. मी काय सांगू तुला. हे तुझी परीक्षा आहे. याची झाड. झाडाला झाडाला पाणी. फुलं. फुलांचा पडलाय सडा. नको. अमितरावांचं नाव घेते. नको तू घे. धीर धरा थोडा. क्या बात आहे. नाही. झालं ना माझं. नाही, ते- माझ्याकडे पैसा नाही. दोघात एक नाही. तू किशोरीच आहेस ना तू. नाही नाव बिव नको रे. नको रे घ्यायला असतं. अरे लागू नकस रे. बघ, एवढे सारे ऑडियन्स फक्त ऐकायला उभे आहे. शे. आठवत चला. नाही. पटपट चला. घ्या. टाकायला नाही कुठे आमच्यासाठी. आम्ही अपलोड नाही काय करणार. मला तर काय सांगतो. लेडीज फर्स्ट. घ्या पटकन. हटवा. आम्ही माती suggest कर. तर मी हे सगळं फुकायचं. एक आधी फुकायचं मी मत तळेल. चल घ्या. आवर. मग घ्या. बरं आधी फुका नंतर. बरं, फुका. एक फुका.
इंग्रजीचं नाव कुंकू घ्या. येतात. फुका आधी काय एक 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 हा स्टार्ट करू. बर्थडेच्या अवसरावर तुम्हाला एक फुकू जादू का? दाखवतो, जादू. अरे फुका बाबा 1 2 3 स्टार्ट. हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी अॅनिव्हर्सरी. अजून एक आयडिया थँक्स. कोरोनामुळे कॅन्सल झाली वरात आणि किशोरीचं नाव घेतो महाबळेश्वरात. वा वा क्या बात है, क्या बात है. मंगळसूत्रांच्या वाट्यांमध्ये हळदी कुंकवाची खून. अमित्रावांचं नाव घेते मानेंची सून. जादूची बेट दाखवणारे आमचे मित्र. स्टार्ट. एक मिनिट. हो माय गॉड. डरेज. कसं केलंय? अरे हे तर आम्ही असं पण करतो. आम्ही असं करतो. शिकवेल पण शिकवलं. हे चालू करा. हॅपी अॅनिव्हर्सरी. साईडला. ओ वाव, मस्त फोन झालेला आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. वाचलोय मस्तपैकी. माझ्याकडे अजून एक आहे. हा डायलॉग कोणाचा आहे माहिती आहे का तुला? ब्लॉग बघितलं तर जरा टाकलं. थँक्यू. गिफ्ट रिसिव्ह फ्रॉम वाईट एकदम. भाऊली आणि छोटू. आता आम्ही चाललोय जेवायला. आता वाजलेत रात्रीचे 11:30. सेकंड केक. इमर्जन्सी केक. Happy birthday to you. Happy birthday to गरम आहे Happy birthday dear Amri. Happy birthday to you. थँक्यू. ही कोमल लवकर निघत नाही, मांडी घालून बसलेली आहे इथे. आम्ही निघा 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 चाललंय सकाळपासून आमचं. मला तरी अजिबात इथलं जावंच वाटत नाही. इथं भारी वाटतंय. हा ना. थंडीच वाटते माहिती आहे. हा असा व्ह्यू आहे इथे की कोणाला जावं वाटत नाही इथून. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. महाबळेश्वर. आणि आता पण आहोत महाबळेश्वरला. अशा मस्त पॉईंटला आपण आहोत. आणि इथे पूर्ण foggy. हेच तर महाबळेश्वरचं आकर्षण आहे. इथलं फॉग. आणि इथे आमचा स्टे होता. ती एक रूम आणि इथे एक रूम. या 2 रूम घेतल्या होत्या. आणि हा स्विमिंग पूल. नॅचरल स्विमिंग पूल आहे ॲक्च्युली. आणि इथे आपली गाडी, जी की आता गाडी काढतोय. चिखलात थोडी रुतली होती पण आता काढतायत बाहेर. आणि आता पण इथून जातोय पंढरपूरला. इथून एक पंढरपूर असेल 200च्या आसपास, 200-300च्या आसपास किलोमीटर आहे. आता लागलोय आपण मेन हायवेला. आणि आता आमची जर्नी सुरू होते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. काय कारण 12 वाजल्यापासून सोबत आहे. तुम्ही आता 20 देताय. आता जो कुछ बोलना माहिती बोलना. खूप थंडीचा प्रवास आहे हा महाबळेश्वर मध्ये. पावसाळ्यात गार वारा, पाण्यासोबत थंडी सुद्धा आहे. काय ती वारे, काय खूप आवडतं. क्यूट आहे बघा. कम्फर्टेबल मस्त आहे नाही. चटणी ठेवायची बाजू. ही चटणीची भरणी आहे. जुन्या काळात ह्या भरणीचा चटणीसाठी वापर केलेला आहे. चिनी मातीची भरणी आहे. एकदम याचा कलर असतो. कलर आहे चहा कलर आणि हे दुधी कलर. म्हणजे याचा चहा मिक्स. ब्राऊन कलर. आणि तुम्ही जर बोर झाला असेल तर व्हिडिओ स्किप करा. तुम्हाला कसं वाटतंय जरा महाबळेश्वर सातारा या साईडला फिरायला आले? भारी भारी.
म्हणजे थंडीचा माहोल काय असतो आणि खूप मस्त वाटते, भारी वाटतं. आणि अशा वातावरणात चहाची मजा वेगळीच. तुम्हाला सातारा या साईडची एकदम खासियत काय वाटतं? माझ्यात कंदी पेढे बाबा, कंदी पेढी. अरे वा. कंदी पेढ्याचा मी मोठा फॅन आहे. तुम्ही आता कराडला जाणार आहात. हा. कराड मध्ये तुम्हाला काय खासियत आहे? याच्या आधी पण तुम्ही फिरलेला आहात. ओ माय गॉड. सुरलीचा वडापाव. आता आपण पोहोचतो साताऱ्यामध्ये, सातारा सिटी. आणि आपला थोडा प्लॅन थोडा चेंज झालाय आणि आपण चाललोय कास पठारला. पाऊस आहे का? आम्ही इकडे आहे तर इकडे जगलो आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण धुक्यानं सावरलेलं आहे, पांघरून घातलंय धुक्यानं. पांघरून घातलं म्हणजे काय म्हणतात? काय नाही, एकदम थंडी आहे, अजिबात फिरायला मजा येत नाही. कोणी पावसाळ्यात येऊ नका, गेला तर हिवाळ्यात जा. हिवाळ्यात अजिबात थंडी नसते, पावसाळ्यात थंडी असते. आता आपण इथे पेट्रोल भरलं जस्ट आणि आता इथून निघतो आपण पंढरपूरला. जवळपास पोहोचलोय. पंढरपूरला पुन्हा एकदा आपण आलोय आणि ही गाडी घेऊन आलोय. पण लास्ट टाइम बाईकने आलो होतो आणि यावेळेला 4 व्हीलरने. संध्याकाळचे वाजलेत
7:30 वाजलेत. बघूया किती वेळ लागतो दर्शनाला. आणि इथून दर्शन घेऊन आपण निघणार आहोत कराडला सुरली गावात, म्हणजे प्रशांतच्या गावी जाणार आपण. सो चला तर मग निघूया, पटापट दर्शन घेऊन निघूया. 7:30 वाजलेत. इथून 2 तास कराड